गेल्या काही दिवसांपासून पावसाने मुंबई पुण्यात चांगलीच हजेरी लावली आहे। बरेच धबधबे आता प्रवाहित झालेले आहेत। पर्यटक ज्या जागांना विशेषतः पावसाळ्यात भेट देण्यासाठी उत्सुक असतात, अशा सर्व ठिकाणी आता पर्यटकांचे मेळे सजलेले पाहायला मिळतात। दरवर्षीप्रमाणे पावसाळा सुरू झाल्यापासून नेहमीच हाती येणाऱ्या बातम्यांप्रमाणे याही वेळेस त्याच बातम्या हाती आल्या। कुठे दरड कोसळून वाहतूक ठप्प झाली आहे, कुठे झाड उन्मळून पडली आहेत, रस्त्याचे खड्डे, अशा बातम्यांप्रमाणेच पावसाळ्यात ज्या नकोशा असणाऱ्या बातम्या असतात म्हणजे पावसात विशेषतः पर्यटन स्थळांवर होणाऱ्या दुर्घटनांच्या, ज्यात केवळ मौज मस्ती करण्याच्या हेतूने निष्पापांचा बळी गेलेला असतो। नुकतीच 2 दिवसांपूर्वी घडलेली भुशी धरणावरील घटना, ज्यात 9 जणांचं कुटुंब धबधब्याच्या पाण्याच्या प्रवाहात अडकलं होतं। यापैकी 4 जण वाचले असून 5 जणांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला। ज्यात 4 जणांचा मृतदेह पाण्यातून काढण्यात सुरक्षा पथकाला यश आलं असून अजूनही एका लहानग्याचा शोध लागलेला नाहीये। अजूनही ते शोधकार्य सुरूच आहे। जवळपास महाराष्ट्रभर या कुटुंबाचा वाहून जातानाचा व्हिडिओ सर्वांनीच व्हॉट्सअॅपवर, सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर कित्येक वेळा पाहिलाही असेल। मी कित्येक वेळा यासाठी म्हटलं कारण त्या 9 जणांमध्ये 2 पुरुष, 3 महिला आणि इतर चिमुकली लहान मुलंही होती। कोण होती ही माणसं? कुठून आली होती? ते या परिस्थितीत कसे अडकले? असे सर्व प्रश्न तुम्हालाही व्हिडिओ पाहून पडलेच असतील। तर हे मुंबईत राहणारं अन्सारी कुटुंब होतं। त्यांच्यासोबत आग्र्याहून नातेवाईकाच्या लग्नासाठी मुंबईला आलेले नातेवाईकही होते। मुंबईला आलोच आहोत तर फिरायला जाऊ असा विचार करून भुशी धरणावर फिरण्यासाठी, एकमेकांसोबत काही काळ घालवण्यासाठी, निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी म्हणून हे गेले खरे भुशी धरणावर, पण हाच निसर्ग त्यांच्या मरणाचं कारण ठरेल हे त्यावेळी त्यांच्या ध्यानीमनीही नसेल। दिवसभर भुशी धरणावर फिरून मौज मजा करून हे कुटुंब जेव्हा धरणाच्या मागच्या बाजूला असणाऱ्या धबधब्याजवळ आले, तेव्हा पावसाची अगदी संततधार चालू होती। तेव्हा पाण्याचा प्रवाहही खूप संत होता। थोडा वेळ त्या खडकावर बसून काही काळ घालवण्यासाठी म्हणून ते 9 जण पाण्याच्या प्रवाहाच्या मध्यभागी असणाऱ्या खडकावर जाऊन बसले। बराच काळ त्यांनी तेथे घालवला। काही काळानंतर पावसाचा जोर वाढला, पण पाण्याचा प्रवाह अजूनही संत असल्यामुळे त्यांना नंतर काही अघटित घडेल याची तसूभरही शंका त्यावेळी आली नसेल। तेथे उपस्थितांनी दिलेल्या माहितीनुसार संत चाललेल्या पाण्याच्या प्रवाहाने अगदी 15 मिनिटातच रौद्र रूप धारण केलं। पाण्याच्या अचानक वाढलेल्या प्रवाहाने घाबरून गेलेले हे 9 जण जमेल तितका वेळ एकमेकांना घट्ट पकडून बराच काळ वाहत्या पाण्यात तसेच उभे होते। तिथे असलेल्या काही जणांनी झाडांच्या फांद्या पाण्यात टाकून त्यांना वाचविण्याचा प्रयत्न देखील केला, पण निसर्गापुढे माणसाचे प्रयत्न ते किती यशस्वी ठरणार। त्या व्हिडिओमध्ये कशा पद्धतीने हे 9 जण एकमेकांना घट्ट पकडून उभे होते, कसा त्यातील एका महिलेचा हात सुटला आणि तिच्या पाठोपाठ सगळे कसे पाण्यात वाहून गेले, हे सर्वांनीच पाहिलं। या सगळ्यात सर्वांच्या लक्षात राहिला तो 4 वर्षाचा चिमुकला जीव, जो त्याच्या आईला बिलगलेला होता। पुढे काय होणार याची त्या निष्पाप जीवाला त्यावेळी काहीच कल्पनाही नसेल। अदनान त्याचं नाव। त्या आईसोबत तिला बिलगलेला अदनानही पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला। शिवदुर्ग रेस्क्यू टीम आणि मानवी वन्यजीव रक्षक यांच्या मदत कार्यातून 4 जणांना जिवंत वाचवण्यात यश आलं, तर 3 जणांचे मृतदेह पाण्यातून शोधून काढण्यात आले। यात दुर्दैवी बाब अशी की चिमुकल्या अदनानला अजूनही ही रेस्क्यू टीम शोधू शकलेली नाहीये। किती दुर्दैवी आहे हे। आजकाल निव्वळ काही क्षणांची मज्जा मस्ती करण्यासाठी, सेल्फी आणि रील्स काढण्यासाठी माणसं कशी स्वतःच्याच मरणाचं कारण बनतायत हे आपण सगळेच पाहतो आहोत। तुमचा एक चुकीचा निर्णय, निसर्गाला न ओळखणारा तुमचा चुकीचा आत्मविश्वास तुमचा जीव देखील घेऊ शकतो। त्यामुळे नेहमीच अशा ठिकाणी असणाऱ्या शोध पथकांकडून, प्रशासनाकडून आपण सर्वांना वेळोवेळी पर्यटन स्थळांवर घ्यावयाची काळजीविषयी नेहमीच सतर्क केलं जातं। एखाद्या ठिकाणाविषयी तुम्हाला पूर्ण माहिती नसेल तर तेथे जाणकाराशिवाय तेथे जाऊ नका, असं वेळोवेळी सांगूनही लोकांच्या अशा अपघातात मरणाला कोणाचं अपयश मानायचं, शासनाचं की समाज म्हणून आपणा सर्वांचं। लोणावळ्याच्या या घटनेनंतर लोकांच्या सुरक्षेचा विचार करत शासनाकडून आता त्या अनुषंगाने पावलं उचलली जाणार आहेत। याविषयी अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाचे अध्यक्ष उमेश झिरपे यांनी त्यांचं मत व्यक्त केलंय। पर्यटन स्थळांवर होणाऱ्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी स्थानिक प्रशासनाने काही व्यक्तींची नेमणूक करणं आवश्यक आहे। साहसी पर्यटनाबाबतच्या योग्य धोरणाची अंमलबजावणी त्वरित करणं आवश्यक आहे। परदेशात साहसी पर्यटन होते, पण तिथे तशा प्रकारची शिस्त देखील पाळली जाते, तशी शिस्त येथे पाळली जावी। प्रत्येक ठिकाणी पर्यटकांना अडवणं शक्य नसलं तरी अशा काही ठिकाणी मात्र आता पर्यटकांसाठी प्रवेश निषिद्ध करण्यात यावा, असं मत अध्यक्ष उमेश झिरपे यांनी मांडले। त्यामुळे आपण सतत फोनची स्क्रीन स्क्रोल करत अशा दुर्घटनांचे किती व्हिडिओ नुसते पाहणार आहोत की यातून काही शिकणार देखील आहोत। केवळ पाण्याचा अंदाज न आल्याने अन्सारी कुटुंबातील काही निष्पाप जीवांना त्यांचे प्राण गमवावे लागले। त्यामुळे निसर्गाला कधीही गृहीत धरू नका। शासनाने त्या ठिकाणी आखून दिलेल्या नियमांचे पालन करा। स्वतःच्या जीवाची काळजी घ्या। पर्यटनाचा आनंद नक्कीच लुटा, पण पर्यटनाची मजा सजा होणार नाही याची कटाक्षाने काळजी घ्या। अशाच माहितीसाठी पाहत राहा टाइम्स डिजिटल।
टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.